नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 24 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025-26 मित्रांनो लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी मित्रांनो परीक्षेभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून देखील संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता। कारण का परीक्षा दृष्टिकोनातून जेवढे काही अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न आहेत ते संपूर्ण आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत। आणि मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला जे की पाहायला मिळणारे आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग आणि यामधील पाहू आता काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा काय म्हणतो। केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या देशातील पहिल्या 10 हागणदारी मुक्त शहरांच्या यादीत कोणते शहर जे की नाही, तर यापैकी कोणत्या शहराचा जे की समावेश नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, फलटण या जे आहे शहराचं नाव नाही। तर ज्यामध्ये बाकी कागल, पाचगणी आणि मुरुड या शहरांचं जे की या यादीमध्ये नावे आहेत, पण पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, सातारा जिल्ह्याचे होमगार्ड समावेश कोण आहेत यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, अजित टिके हे जे आहे याचं उत्तर होणार असेल, जे की सातारा जिल्ह्याची होमगार्ड समावेशक आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे, कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जो की जाहीर झाला आहे? तर स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ए, सातारा हा जो जिल्हा आहे थोडक्यामध्ये स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जो की जाहीर झालेला आहे। पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा असा आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर सर्वात मोठ्या आकाराचं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की हेमिस राष्ट्रीय उद्यान हे जे आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकारात जे आहे राष्ट्रीय उद्यान आहे, आणि हे लडाख या राज्यामध्ये आहे। कुठं आहे? तर लडाखमध्ये स्थित असून भारतातील सर्वात उंचीवर असलेलं राष्ट्रीय उद्यान देखील हे आहे। पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील पाचवा प्रश्न असा आहे, खालीलपैकी सेल्युलर जेल कोठे आहे? तर सेल्युलर जेल असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं याचं डी, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी जे आहे हे की सेल्युलर जेल जे आहे, तर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेलं पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जे की ठेवण्यात आलेलं होतं। पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल। आणि मित्रांनो, तुम्हाला जे लेवल आहे प्रश्नांचा आणि जो काही प्रकार वगैरे असेल तो सेम टू सेम तुम्हाला ह्या प्रकारच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता आजार हा सहसा लहान मुलात आढळत नाही? तर लहान मुलामध्ये आढळत नाही असं म्हटलेलं आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की उच्च रक्तदाब हा जो आहे थोडक्यामध्ये लहान मुलामध्ये आजार जो आहे जो आढळत नाही। तर गोवर आणि पोलिओ हे प्रामुख्याने बालपणामध्ये होणारे आजार आहेत। पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, खालीलपैकी कोणती ऊर्जा वस्तूच्या उंचीनुसार बदलते? तर उंचीनुसार बदलते असं कोणतं आहे? खालीलपैकी कोणती ऊर्जा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड, स्थितीज ऊर्जा। ही जी ऊर्जा असते जे की उंचीनुसार बदलते, एखाद्या वस्तूची स्थिती किंवा तिची जमिनीपासून उंची यामुळे त्यात साठवलेल्या ऊर्जेला जे की स्थितीज ऊर्जा असं जे की म्हणतात, त्यामुळे जे आहे उंचीनुसार ही जी आहे जे की ऊर्जा बदलत असते। पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतर पाहू मित्रांनो आपले पुढील प्रश्न। तर पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8वा पहा काय म्हणतो या ठिकाणी, दूरदृष्टी दोष असलेल्या पीडित व्यक्तीच्या डोळ्यामधील एखाद्या वस्तूचे चित्र हे कोठे जे की पडते, कोठे पडते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क, रेटिनाच्या मागे जे आहे पडते। तर या दोषामुळे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, कारण प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार होते, म्हणून जे आहे पर्याय नंबर याचं क जे की उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतर प्रश्न 9वा आपला, गजकर्ण खालीलपैकी कशामुळे निर्माण होतो? तर जो गजकर्ण आहे तो कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की कवक म्हणजेच काय त्याला आपण फंगस असं म्हणतो। तर हा एक त्वचा संसर्गजन्य आजार आहे जो की बुरशीमुळे तयार होतो। पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 10वा आपला, बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू प्रमुख प्रमाणामध्ये असतो? बायोगॅसमध्ये खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की मिथेन हा जो आहे बायोगॅसमध्ये प्रमुख वायू असतो। बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण साधारणपणे 50 ते 75% असतं। किती असतं? 50 ते
75% एवढं जे आहे त्यामध्ये जे की असतं. म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. कारण का आता परीक्षेची तारखा देखील लवकरच जाहीर होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनाने तुमच्याकडे वेळ देखील कमीच असणार आहे. त्यामुळे संपूर्ण जर तुम्हाला या पदांची तयारी करायची असेल, तुम्ही लिपिकसाठी अप्लाय केला असेल किंवा शिपाई हमालसाठी अप्लाय केला असेल किंवा ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय केला असेल, त्या सर्वांसाठीच आपण संपूर्ण काय अतिशय महत्त्वपूर्ण जे आहे कंटेंट आपण ऍड करून तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 11वा आपला पुढचा काय म्हणतो की कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत जे की आला नाही, तर यापैकी कोणता शब्द आलेला नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए पेशवा. तर हे जे आहे थोडक्यामध्ये आलेला नाही. तर बटाटा, हाफूस आणि कोबी हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. आपण पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 12वा. कोणती शब्दांची जात ही विकारी प्रकारामध्ये येत नाही, तर विकारी प्रकारामध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की क्रियाविशेषण नामवय. तर बाकी नाम, सर्वनाम आणि विशेषण हे संपूर्ण विकारी आहेत, पण क्रियाविशेषण नामवय हे जे आहे जे की अविकारी आहे. म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 13वा असा आहे. विजोड पद या ठिकाणी ओळखायचं आहे आपल्याला की विजोड पद कोणतं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी जे की जे मौस आहे थोडक्यामध्ये हा जो आहे यापैकी विजोड पद जे की होणार असेल. तर बाकी गाय, घोडा आणि बैल हे संपूर्ण एकसारख्या गटामध्ये येणारे आहेत, परंतु जे मौस आहे हे यामध्ये येत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला 14वा. कोणते सामान्य नाम नाही, खालीलपैकी कोणतं जे आहे ते की सामान्य नाम नाही यापैकी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की हिमालय हे जे आहे थोडक्यामध्ये सामान्य नाम नाही. तर हिमालय हे विशेष नाम आहे. कळप, वर्ग आणि कापड ही सामान्य नामे आहेत. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा. कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही, खालीलपैकी कोणता जो आहे जो की निबंधाचा प्रकार नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की रसात्मक हा जो आहे थोडक्यामध्ये जो की निबंधाचा प्रकार नाही. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 16वा. एखाद्या उताराच्या लांबीची किती प्रमाणात भाग आपल्या भाषेत सलगरीतीने सारांश लेखनामध्ये लिहावा लागतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ए 1/3 हा जो भाग आहे थोडक्यामध्ये जो की सारांश जो आहे तो लिहावा लागतो. पर्याय नंबर याचं जे की अ हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर मराठी व्याकरणाचे मित्रांनो बेसिकली क्वेश्चन्स तुम्हाला ह्या स्टँडर्डने आणि ह्याच लेवलने असतात, त्यामुळे जास्त पण तुम्हाला अवघड करण्याची गरज पडणारी नसेल. त्यानंतर प्रश्न 17वा आपला. कोणता तुलनावाचक शब्दयोगी अवयवाचा प्रकार नाही, खालीलपैकी तुलनावाचक. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड विना हा जो आहे थोडक्यामध्ये तुलनावाचक शब्दयोगी अवयवाचा प्रकार नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा असा आहे. वर्णाच्या चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखा यामध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ तत्पर हा जो आहे थोडक्यामध्ये अयोग्य जो की या ठिकाणचा होणारा शब्द असेल. पर्याय नंबर अ ह्याचं उत्तर जे आहे ते होईल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 19वा. कोणत्या केवळ प्रयोगी प्रसंगादर्शक अवयवाचा प्रकार नाही, तर खालीलपैकी कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब
ब म्हणजेच की अहहा हा जो आहे थोडक्यामध्ये जो की केवळ प्रसंगी अवयवाचा प्रकार नाही, तर हे कयाचं आहे, हे जे आहे जे की दर्शकचं आहे, दर्शक आहे, दर्शकचं होणारं असेल. पर्याय नंबर याचं ब उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न आपला 20वा, जाणून घेण्याची इच्छा असणारा समूह दर्शक शब्द ओळखा. तर जाणून घेण्याची इच्छा असणारा त्याला जे आहे जे की काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, त्याला जिज्ञासू असं जे आहे ते म्हटलं जातं. तर कधी कधी तुम्हाला एक शब्द या संदर्भात देखील प्रश्न येतो, जे काय अनेक शब्द एक शब्द निवडा म्हणून. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर पाहू आता पुढचा आपला सेक्शन जो की कॉम्प्युटरवरचे प्रश्न. प्रश्न 21वा काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे, तर नाही म्हटलेलं आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सॅमसंग ही जी आहे ऑपरेटिंग सिस्टीम नाही. तर सॅमसंग हा एक ब्रँड आहे जी की OS नाही, म्हणजे की ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती नाही आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 22वा, ISPचं फुल फॉर्म काय आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं बी, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. हे जे आहे ISPचं फुल फॉर्म जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला असा आहे, संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की प्रोसेस असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा पुढील, विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की जुलियन असांजे हे जे आहे विकिलीक्स या वेबसाईटचे जे आहे जे की संस्थापक आहेत. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 25वा आपला, वायफायचे फुल फॉर्म काय आहे. तर वायफायचं पूर्ण रूप काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ए, वायरलेस फिडिलिटी असं जे आहे थोडक्यामध्ये वायफायचं जे की पूर्ण रूप होणारं असेल. आणि मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला असे जे छोटे छोटे वाटतात आपल्याला की शॉर्ट फॉर्म्स येऊ शकत नाहीत मित्रांनो, त्या प्रकारचे देखील परीक्षेमध्ये शॉर्ट फॉर्म्स विचारली जातात, त्यामुळे प्रत्येकी करणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला. त्यानंतर 26वा प्रश्न, लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असतो तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणतं उपकरण लावलं जातं त्यासोबत. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, UPS हे जे आहे संगणकासोबत जोडलं जातं, ज्याला आपण UPS असं जे आहे ते म्हणतो. त्यानंतर प्रश्न 27 आपला, कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय आहे. तर लॅन, तर हे तर तुम्ही पाठच करून ठेवा कारण का परीक्षेत हे खूप वेळ विचारलं गेलेलं आहे. तर लॅनचा फुल फॉर्म काय होतं पहा, लोकल एरिया नेटवर्क, जे की पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार असेल, लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतरचा आपला पुढील 28वा प्रश्न, 4 बीट किंवा हाफ बाईट डॅश म्हणून ओळखलं जातं, तर कोणतं आहे यापैकी पर्याय. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, निब्बल हे जे आहे म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 29वा, सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचं काय असतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की एक प्रकारचं हे इरर असतं. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 30वा, पहिल्या संगणकाचं नाव काय होतं. तर खालीलपैकी पहिल्या संगणकाचं नाव. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर बी जे की इनाईक हे जे आहे या प्रकारे जे की पहिल्या संगणकाचं नाव जे आहे थोडक्यामध्ये होतं. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण यामध्ये मराठी व्याकरण, त्यासोबत आपण जे मित्रांनो सामान्य ज्ञान म्हणजेच की आपण GK जे क्वेश्चन्स पाहिले आहेत, त्यासोबतच आपण आता कॉम्प्युटर म्हणजेच की संगणकाचे देखील आपण प्रश्न पाहिलेले आहेत. असे आपण मित्रांनो सर्व विषयाचे 10 प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील मित्रांनो जे काही लिपिकची तुम्ही तयारी करत असाल किंवा तुम्ही ड्रायव्हरची तयारी करत असाल त्यासाठी मित्रांनो या प्रकारचे प्रश्न असतील. आणि शिपाई हमालसाठी मित्रांनो फक्त विशेषतः 30 प्रश्न असतील, ज्यामध्ये हे सर्व प्रश्न जे की तुम्हाला मिक्स स्वरूपामध्ये विचारले जाणारे असतील. जर मित्रांनो तुम्हाला याची परफेक्ट आणि अचूक पद्धतीने तयारी करायची असेल तर लगेच आपली बॅच इनरोल करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ऑफिशियली लिंक जे मित्रांनो जे की आपण दिलेली आहे, त्यातून तुम्हाला संपूर्ण काही याचा अभ्यास करायला मिळणार असेल. मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.